सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद घेऊन येवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. खुश राहा, आनंदी राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओमध्ये काय कमी जास्त हे पण सांगत राहा. मी तुम्हाला सांगते व्हिडिओ बघत राहा, पण मीच किती दिवस व्हिडिओ टाकते काय माहीत नाही, काही सांगता नाही येणार. आणि इथे मी बनवते हिरव्या मुगाची भाजी. कोण भाजी म्हणते, कोण उसळ म्हणते, मी तर भाजी म्हणते. आणि या वर्षीचा किती छान योग आलाय बघा. वर्षाची सुरुवात गुरुवारनं झाली. आणि माझ्यासाठी जरा जास्त स्पेशल होतं, कारण माझा गुरुवारच्या व्रताचा शेवटचा गुरुवार होता 11वा आणि आज माझं उद्यापन होतं. म्हणूनच माझ्यासाठी थोडं जास्त स्पेशल म्हटलं. इथे तयार आहे माझी छान अशी हिरव्या मुगाची चविष्ट अशी उसळ. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून मी पूजा वगैरे आवरली होती आणि मी दुपारी स्वामींच्या मठात जाऊन आले आणि ही 11 गुरुवारची सेवा माझ्याकडून करून घेतली, त्याच्याबद्दल आभार मानले. उद्यापनाला मी काही जास्त केलं नव्हतं. एक कुमार आणि एक कुमारिका अशी 2 मुलं मी जेवू घातलेली. आमच्या इथं जास्त मुलं नाहीत आणि माझी काही इथं जास्त ओळख नाही कोणाशी, कारण नवीनच राहायला आलो आम्ही इथं. त्याच्यामुळं जे ओळखीचे होते, दोघं बहीण भाऊ होते, त्यांनाच मी जेवायला घातलं. माझ्या दोन्ही मुलांना मी त्यांच्याबरोबर बसा म्हटलं होतं, पण त्यांना काही बसू वाटलं नाही. त्यांची मस्ती चालली होती इकडं तिकडं. जाऊ दे, एक असो दोन असो, श्रद्धा महत्त्वाची. ते किती आणि काय केले नाहीत बघत, आपली श्रद्धा बघतात ते महत्त्वाचं.